बातमी आहे महाविकास आघाडीतील वादाची। हो, पुन्हा एकदा महाविकास आघाडीत वाद पेटण्याची शक्यता आहे। विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचं प्रमुख पद न मिळाल्यानं आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। या संदर्भातली सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं। रुपाली, काय सांगाल, का सुरू आहे हे नाराजी नाट्य? आपण पाहतो की अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या विविध संमेलनांवर कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। लोकलेखा समितीचं प्रमुख पद जे ते काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खरं तर नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला कळतं आहे। जशा पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये काही ठरलेलं होतं, काही गणितं ठरलेली होती आणि त्या अनुषंगाने वरचं सभागृह म्हणजेच विधान परिषदेवरती सध्या विरोधी पक्ष नेते जे आहेत ते अंबादास दानवे आहेत, त्यांची टर्म संपल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसला संधी दिली जाणार अशा पद्धतीने ठरलेलं होतं। दुसऱ्या बाजूला खालच्या सभागृहामध्ये म्हणजेच विरोधी पक्ष नेते आहेत, विरोधी पक्ष नेतेपदाचं जे पद आहे ते खरं तर रिकामं आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचं नाव पुढे येत होतं आणि त्याच अनुषंगाने लोकलेखा समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची नियुक्ती होईल अशा पद्धतीचं सूत्र ठरल्याची माहिती आपल्याला खरं तर खास विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। मात्र आपण बघितलं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकंदरीतच म्हणजे आपण पाहतोय की लोकलेखा समितीचं प्रमुख पद मिळालं नाही तर केवळ सदस्य केलं गेलं, म्हणून रोहित पवार नाराज असल्याचं कळतंय। हे नाराजी देखील त्यांनी बोलून दाखवल्याची माहिती आहे। नेमकं याचं पुढे काय येतंय, आता काँग्रेसकडून यावरती काय प्रतिक्रिया येते पाहावी लागेल। धन्यवाद रुपाली, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे।